हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास वैशाख, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची तृतीया तिथी आहे. सकाळी 7:28 चतुर्थी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. उत्तरात्री 2:08 मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सौभाग्य योग आहे. दुपारी 4:11 शोभन योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. सकाळी 7:28 वनिज करणाला सुरुवात होईल आणि सायंकाळी 5:50 विष्टी करणाला सुरुवात होईल. तसेच उद्या 4:15 भव करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मेष राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7:30 सुरू आहे. प्रथम शनीची शुभाशुभता जाणून घ्यावी. आपल्या जन्मकुंडलीमधून ज्योतिष्याच्या द्वारे अशुभ असता शनीची धार्मिक सेवा आपल्याला करावी लागणार आहे. शुभ स्थिती असता आपल्याला काही करण्याची फारशी गरज पडणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:19 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:56 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सध्या काही नाहीये. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षरात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेतवरः कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्ष इंदू वासरे रोहिणी नक्षत्रे सौभाग्य योगे गरज करणे तृतीया शुभतितो वीरगोत्र उत्पन्न कड़प मोहपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 7:28 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आणि नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 26, 28, 29, 30 मे दिनांक 1, 3, 6, 9, 10 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 23, 24, 29 मे दिनांक 3 आणि 6. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 21, 23, 28, 29 मे दिनांक 3, 9, 11 आणि 13. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 23, 24, 29, 30 मे दिनांक 1, 10, 11 आणि 14. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 23, 24, 29 मे दिनांक 1, 3, 6, 8, 9, 10 आणि 13. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 21 मे दिनांक 3, 6 आणि 7. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 21, 26, 28, 29, 30 मे दिनांक 1, 3, 6, 7, 8, 9, 10, 13 आणि 14. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 23, 24, 29 मे दिनांक 1, 6, 8, 9, 13 आणि 14. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिलेत. एकमेव मुहूर्त आहे मित्रांनो, मे दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि विधिवत करा मित्रांनो. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 23, 24, 29 मे दिनांक 1, 3, 8, 10, 13 आणि 14. मित्रांनो, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. हे लक्षात घ्या
मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास वा पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 7:28 ते उद्या पहाटे 4:15 पंचांग शुद्धी नसणार आहे. दिन विशेष विनायक चतुर्थी आहे मित्रांनो. सौर या विनायक चतुर्थीचे नियमाचे पालन आपण करून गणपती बाप्पाची सेवा करणार असाल, या व्रताचे आचरण करणार असाल तर अवश्य करा मित्रांनो. यासाठी माझा छोटासा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे, तो आपण पाहू शकता. सौर ग्रीष्म ऋतू आजपासून प्रारंभ होत आहे मित्रांनो. मित्रांनो, सायंकाळी 5:51 ते उद्या पहाटे 4:15 भद्रा योग असणार आहे. हा राहूचा अंडर असल्यामुळे आपल्याला महत्वाची किंवा विशेष कामे करायची नाही या वेळेमध्ये. रेग्युलर कामे तीच करा, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. उत्तर रात्री 2:08 अमृत योगाला सुरुवात होईल. हा अत्यंत चांगला योग आहे मित्रांनो, याचा आपण अनुभव घेऊ शकता. चतुर्थी श्राद्ध कर्म या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेले नाते सोडून आपल्याला कोणी परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त, पिंडदान रहित, श्राद्धकर्म दोन्ही प्रकारे करता येईल. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा, घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा. पहा, तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सकाळी 7:28 हजर आहे, त्याआधी नाही मित्रांनो. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार. तेव्हा आपण रेग्युलर कामेच करा. विशेष किंवा महत्वाची कामे या 1.5 तासाच्या वेळेत तरी करू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महादेव.